नमस्कार, मी ताराबाई पवार माय होममध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे गुढीपाडव्याच्या दिवशीच लग्न दर्यापूरला. आले लग्नाला. तर हे बघा, नवरीची छान एंट्री झाली. मस्त छान स्वागत झालं नवरदेव नवरीचं. आणि पब्लिक बघा किती आहे लग्नामध्ये. लग्न लागलं छान मस्त. हे बघा किती पब्लिक आहे लग्नामध्ये. पूर्ण मंडप थट्ट भरलेला आहे. तर बघा आता पुढे जेवणाची. हे बघा, हे अन्नाची नासाडी खूप झालेली आहे. तर बघा, असं कॅटरेस उभे राहणाऱ्यापेक्षा वाढणारे कॅटरेस ठेवले. पंगत वाढली तर पंक्तीमध्ये मानपानही राहतो आणि जेवणाचं पण नासाडी होत नाही. तर असं जेवण का वायाला जातं? परत लाईनीमध्ये उभं राहायचं, परत हे जेवता जेवता उठायचं. वयस्कर असतात, कोणाला होत नाही उठायला, तर मग काय करतात, ताटामध्ये खूप भरून घेऊन घेतात जेवायला. आणि मग नंतर जेवढं लागलं तेवढं खातात आणि बाकीचं टाकून देतात. 10 मधले 1-2च जण व्यवस्थित जेवणारे होतात, की थोडं घ्यायचं आणि जेवायचं. पण पंगतच ही चांगली व्यवस्था आहे जेवणाची. पंक्तीमध्ये लहान मुलं असतात, वयस्कर असतात. जेवढं लागलं तेवढंच जेवण घेतात आणि वाढणारे पण विचारून वाढतात आणि मानपान पण राहतो आणि छान जेवण पण होते. माझं काही यावर चुकलं असेल तर मला माफ करा. मला नाही आवडली अन्नाची नासाडी म्हणून मी बोलले.